नमस्कार मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024 ला टीईटी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा जी झाली त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परीक्षेची असणारी अंतिम उत्तर तालिका महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे अपडेट द्यायचं आहे की तुम्ही अंतिम उत्तर तालिका जी तर ते आता बघू शकता। मध्यंतरी अंतरिम उत्तर तालिका आली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता फायनल आन्सर की आपण ज्याला म्हणतो ती प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, तुम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं जे काही पेज ओपन होतं त्या ठिकाणी इथं न्यू मध्ये रेड कलर मध्ये तुम्हाला डिटेल दिसून देईल बघा। दोन महत्त्वाच्या नोटिफिकेशन आहेत, महाटेट अंतिम उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक आणि महाटेट अंतिम उत्तर सूची बघण्यासाठी येथे क्लिक करा। जर आपण प्रसिद्धी पत्रक बघितलं तर हे प्रसिद्ध पत्रक आता सोशल मीडियावरती शो होतंय, ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 10 नोव्हेंबर 2024 साठीची ही अंतिम उत्तर सूची आहे। याला जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर काय सांगितलं आपण समजून घेऊया। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तर सूची ही 11/12/2024 रोजी प्रसिद्ध झाली होती। म्हणजे ती अंतरिम होती, फायनल नव्हती। या परीक्षेच्या पेपर 1 आणि 2 या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत व पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षेकडे 16/12/2024 पर्यंत पाठवणे आवश्यक होते असं त्यांनी सांगितलं। म्हणजे लास्ट डेट होती आपली आक्षेप नोंदवण्याची। दिनांक 11/12/2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते। विहत मुदतीत प्राप्त झालेल्या या लेखी निवेदनानंतर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा येत आहे। म्हणजेच जे काही आपण आक्षेप घेतले त्या आक्षेपाचं रिझोल्युशन सुद्धा तुम्हाला त्या आन्सर कीच्या माध्यमातून भेटत आहे आणि या अंतिम उत्तर सूचीबाबत कोणतेही निवेदन आक्षेप आता स्वीकारले जाणार नाही। म्हणजे आता ही जी दिलेली असेल ती टोटली फायनल असेल, याच्यामध्ये कुठलाही बदल जो तर तो होणार नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावरती जायचं असं या प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही या प्रसिद्धी पत्रकामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। खालच्या टॅबवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस असं पेज ओपन होतं आणि याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे की पेपर 1 पहिली ते 5वी होता, पेपर 2 मध्ये 2 महत्त्वाचे भाग होते, एक गणित विज्ञान, दुसरा सामाजिक शास्त्र। या ठिकाणी व्यवस्थित थोडंसं चेक करा। मागच्या वेळेस थोडासा गोंधळ झाला होता की नेमकं चेक करताना या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे पेपर 1 पहिली ते 5वी ज्यांचं असेल त्यांचं मीडियम अगोदर चेक करून तिथे क्लिक करायचं तुम्हाला। म्हणजे मराठी मीडियम आहे, इंग्रजी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, जे काय असेल तुमचं। त्यानंतर पेपर 2 इथं स्पेशल गणित व विज्ञान मेन्शन केलेलं आहे। म्हणजे ज्यांचं मॅथ सायन्स होतं त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी हे जे काही मीडियम असतील तुमचे त्याच्यापैकी जे मीडियम आहे त्या मीडियमवरती क्लिक करायचं आणि सेम सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा दिलेलं आहे। आता एक डेमो म्हणून मी तुम्हाला इथं दाखवतो की समजा आपण जर त्याला क्लिक केलं तर नेमकं कशा पद्धतीने। आता पेपर 1 पहिली ते 5वी मराठी माध्यमावरती क्लिक केलं तर लगेच ही फायनल आन्सर की तुमच्या समोर अशा पद्धतीने शो होईल आणि तुम्ही या ठिकाणी टॅली करू शकता। मग महत्त्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणी आपल्याला संच कोड दिले होते बघा। मग संच कोड कोणता होता तुमचा? ए होता, बी होता, सी होता की डी होता, हे तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती बघू शकता आणि अशा पद्धतीने फायनल आन्सर की तुमचे क्लिअर होऊन जाईल। मग याच्यामध्ये आपले इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जेवढे शिक्षक मित्र तयारी करत होते आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स आपले आलेले आहेत आणि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा नंतर मेन्शन करू शकता तुमचा स्कोर। तुर्तास एवढेच, धन्यवाद, भेटूया।